कुठल्या मुहूर्तावर ते बच्ची मावशीना ढेल दिली ना कुणास ठाऊक. आणि त्या स्वानंदीला माझ्या गळ्यात मारलं आणि आता स्वतः माझ्या गळ्याला लागल्यात फास होऊन. काय झालं? नवीन काही झालंय का? दरवेळेला नवीनच करतात बच्ची मावशी. एक अध्याय संपायच्या आत दुसरा सुरू करतात. मला म्हणाले होते ना त्या पाटील बिल्डरला बोलवून घेतलं माझ्या नावाने हॉस्पिटलमध्ये आणि मला माहितीच नाही. काय चिडला होता माझ्यावर. सांगितलेल्या दिवशी बंगला खाली करा अशी धमकी दिली. हातापाया पडले ना तेव्हा गेला तू. माझी तर बोलतीच बंद झाली होती. हे सगळं ललिता तू आपल्या हाताने करून घेतलेलं आहेस. स्वानंदी बरोबर सासू सासू खेळ सुरू आहे ना तुझा. त्या भरात आपण काय करतो याचं भानच राहिलं नाहीये तुला. बरं आता त्या वच्छी मावशींच्या हातापाया पडून त्यांना इथे बोलून घेतलेलं आहे. त्या आल्या ना की त्यांच्याशी जरा नीट वाग. ते पाणी मिळणार नाही ना अशा ठिकाणी त्यांना फासावर लटकावायची इच्छा होते मला. येऊ का? अरे अरे वच्छी मावशी या 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 या. अगं ललिता कोण आलंय बघितलंस का? वच्छी मावशी आले आहेत. तुला काहीतरी बोलायचं होतं ना त्यांच्याबरोबर. सॉरी बच्ची मावशी, चुकलं माझं. मी असं नको होतं वागायला. पण प्लीज मला माझ्या मुलापासून दूर नका करू. तुझा काय भरोसा बाई. पाठ फिरलीस की बदलशील. कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? तुमच्याशी इतकं वाईट वागले ना की माझ्यावर विश्वास ठेवणं पण शक्य नाहीये. तुम्ही आता काय राहिलं हातात माझ्या? पैसा गेला, घर गेलं, दागिने गेले आणि माझ्या मुलाने जर माझ्याकडे पाठ फिरवले तर मरून जाईल वच्ची मावशी. प्लीज. वच्छी मावशी आम्ही दोघंही अगदी मनापासून माफी मागतो तुमची. ललिताच्या हातून पुन्हा कसलीही चूक होणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. मी पाया पडू का तुमच्या? नको बाई. पाय पडायला वागशील आणि तंगड धरशील माझं. तुझा काय भरोसा? हो असं कसं करीन मी? नकोच करूस. माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहे अजून. ही शेवटची माफी. पुन्हा नील आणि स्वानंदीच्या मध्ये आलीस ना तर गय करणार नाही मी तुझी. ती परकी मुलगी आहे चल, पण मुलगा तर तुझा आहे. स्वतःच्या मुलाच्या सुखाच्या आड येतेस. लाज नाही वाटत तुला? चुकलं. पुन्हा अशी चूक केलीस ना तर तुझी 100 पाप भरली म्हणून समज. कळलं? आगाऊपणा केलास त्याचे काय परिणाम होत आहेत बघतेस ना. हा अपमान आयुष्यात विसरणार नाही मी. आता वच्ची मावशीने या घरात टिकू देणार नाही मी. अजून आहेच का तुझं? हो आहे, आहेच. आणि जोपर्यंत माझ्या मनासारखं होत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार. आता वच्ची मावशींना घराच्या बाहेर मी नाही तर त्यांची बहीणच काढेल. आणि ह्या वेळेला बंदूक जानकी वहिनींच्या खांद्यावर असेल. सत्य आहे.
वाटत आहे. पाय हवा हवा कोण घालणार? पाय नीट चेपता येत नाही तुला? शेराचं डोकं हलवता येतं तिला. 2 तोळ्याची जीभ नाही नीट चालवता येत. आवाज कुठे गेला तुझा? चेपते मी पाय. हा सूर बरोबर आहे तुझा. सगळं शिकवावं लागतं तिला. बाळ तो माधव कुठे गेला रे? किचन मध्ये चहा बनवतो. चहा बनवतो. आलो आलो. कामाना धामाचा. मावशी मावशी नाही बाईसाहेब. वच्छी बाईसाहेब आपलं नुसत्या बाईसाहेब चहा आणलाय तुमच्यासाठी. सरळ उभे राहा. येतो का चहा बनवता? फर्स्ट क्लास बनवलाय. किती गार किती गार आहे ना, थंड आहे ना. मला ना चहात आईस टाकून प्यायची सवय आहे. आईस म्हणजे माहिती आहे ना, बर्फ बर्फ. शिकवू नका. वच्छी बाईसाहेब आहे मी. बाळू या माणसाला घराबाहेर हाकलून द्यायला काहीही येत नाही. बाईसाहेब मला घराबाहेर हाकललं तर मी जाऊ कुठे? कुठेही जा कुठेही जा. तुमच्या बायकोला घ्या आणि बाहेर जा. निघून जा. नको नको. वच्छी मावशी. वच्छी मावशी नाही बाईसाहेब. हो हो चुकलं चुकलं माझं. वच्छी बाईसाहेब मला घराच्या बराचसा हकलवू नका. मी घराच्या कोपऱ्यात कुठेही पडून राहीन. सगळे कामं करेन, तुमची सेवा करेन, पण प्लीज मला घराच्या बाहेर काढू नका. या माणसाला ते हाकलवून. अरे मला सोडून तू इथेच राहणार? हो म्हणजे काय, जिथे खायला मिळेल ना तिथेच राहणार मी. तुम्हाला स्वतःला खायला काही मिळणार नाही, मला काय खायला घालणार आहात? असं वागतात नवऱ्याची? असंच वागतात तुमच्याशी. बरोबर वागताय. मला काही सांगू नका. कच करू नका. कच करू नका. कानात कचकच होतंय माझ्या. गप्प बसा. किती अडाणीपणा हा. शी बाळू ह्या बाईला नाव काय हिचं? ललिता. ललिता. हा तेच. हिला ठेवून घे घरात. ठीक आहे ठीक आहे. लादी वगैरे पुसेल, 4-2 भांडी घासेल. म्हणाली ना जिथे खायला मिळतंय तिथे मी खाईन, तिथे मी काम करेन. म्हणाली ना असं. खा. आणि मी तुम्ही घराबाहेर जायचं. हो ऐत खाऊ आहात तुम्ही. तुम्हाला एक काम करता येत नाहीये. घराबाहेर म्हणजे घराबाहेर. फसवता तुम्ही लोकांना. बघते मी तुम्हाला इतके वर्षात. पाया पडतो तुमच्या. असं वागू नका. काही पाया पडायचं नाही. बाळू पकडताना घराबाहेर धक्के मारून हाकलून दे. बाळू साहेब असं करू नका. माझा पगार खाल्लाय तुम्ही. ए ललिता सांग जरा बाईसाहेबांना सांग. बाळूला सांग जरा. अरे ललिता नाही सोडणार मी तुला. ललिता आधी सांगून ठेवतो. उठा उठा आधी. काय चाललंय तुमचं? स्वप्ना सुद्धा बायकोशी दावा साधा. आणि काय तुम्ही काय सोडणार नाही मला? मी सोडून देईन तुम्हाला. ललिता तुम्हाला खरंच सोडून जाणार? काय चाललं तू तुमचं? बघून घेईन. हे असंच वागत राहिलेत ना तर मी घराच्या बाहेर हाकलवून देईन तुम्हाला. अरे देवा, स्वप्नात ती हाकलवून देते. जागा झालो की तो हाकलव मला. या वयात कोण येणार आहे स्वप्नात तुमच्या? बाईसाहेब आपल्या वच्छी मावशी. काय? हा अगं खूप भयानक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात वच्छी मावशीनी तुला मोलकरीण बनवलं होतं आणि मी बाळूची कामं करत होतो. ती कामं तरी धड जमत होती का? नाही ना, म्हणून तर वच्छी मावशी घराबाहेर हाकलून देत होत्या मला. काय माणूस आहे. स्वप्नातल्या वच्छी मावशीना पण घाबरताय. तुला कळत कसं नाहीये ललिता? आधीच ती भैयासाहेब नावाची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच. आता वच्छी मावशी नावाची कुऱ्हाड पायावर नको ग मारून घेऊस. ते आपल्याला घराबाहेर हाकलून देतील. कुणी घराबाहेर काढत नाही आपल्याला. आणि घराचं भाडं त्यांनी दिलं असं ना तरी घरात राहणारी माणसं आपली आहेत ना. त्या वच्छी मावशी काहीही करताना सगळे त्यांना साथ देतील असं कसं होईल? सगळे आपल्या बाजूनीच असतील. अगं पण बाई, हे पहाटे पडलेलं स्वप्न आहे. खरं नाही ना होणार? स्वप्न तर खरं होणारच आहे. हा पण घराबाहेर आपण नाही, वच्छी मावशी पडतील. ते कसं काय?
हे कळेलच तुम्हाला. उद्या वच्ची मावशीनं निरोपाचा नारळ देऊ आणि भैया साहेबांची कृपा झाली की स्वानंदीची पाठवणी तिच्या घरी करून टाक. मैदान साफ. वा, गोराला काही कारण लागतच नाही. करू नका. हा. स्वानंदी आलीये. ही अशी ओरडते जसं काय कोणी मोठी सेलिब्रिटी झाली. ही दोघं तर रोजचीच आहे. म्हणजे स्वतःच्या घरी कमी आणि इथेच जास्त असते. पण महेशच्या आई आजारी आहेत ना? मग मी काय डॉक्टर आहे का? त्यांचा मुलगा त्यांचा नवरा आहे त्यांच्याजवळ, ते घेतील त्यांची काळजी. तुमच्या आवडीचं छानसं काहीतरी करते ना. वा आजी, हे बरं आहे हा तुझं. 2 दिवस झाले मी इथे, तेव्हा नाही तुला माझ्यासाठी छान छान करावं असं सुचलं. आता स्वानंदीला बघितल्यावर तुला सगळं सुचतंय. तिच्या पोटात जागा नसेल आय थिंक. हो ना स्वानंदी? हो, तसं खाणं झालंय आमचं. केव्हाचे भटकतोय आम्ही. नाही भटका तुम्ही, पण इथे प्रदर्शन करायची गरज नाही. बाळू दादा पण नाही येत ना, काकूंवर सगळी कामं पडतील. निघूया. बाळू म्हणजे तुमचा नोकर ना? ताई प्लीज असं बोलू नकोस. बाळू दादा म्हणजे तुमचे ते? हो, आणि ते गावाला गेले. म्हणजे तू काय बदली कामगार आहेस? तुमचे बाळू दादा नाहीयेत म्हणजे तू काम करणार का आता? आपण शिकलेल्या स्वतंत्र मुली आहोत, कशाला संसाराच्या गाड्याला जुंपून घ्यायचं. हा, पाणी घे. ठेवतो इथे. हा, आता विसरशील. इकडे बघ. मला ना हेच आवडत नाही तुझं स्वानंदी. का संपदाला तेव्हाच तू का नाही बोललीस? तेव्हाच तिला ऐकवायचं ना, आणि आता का रडत बसलीस? कारण आमचं प्रेम आहे तिच्यावर. अरे असलं कसलं प्रेम? हे कुठलं प्रेम जे कधीच आनंद देत नाही, कायम दुःख देतं, टोचून बोलतं, त्रास देतं? जाऊ दे ना, तुम्हाला नाही कळलं. हो, वा, बरोबर आहे. मला नाही कळणार. आपण मला एक कळतं की ज्यांना तुमचं प्रेम कळत नाही ना, अशांसाठी रडण्यात काही अर्थ नसतो. काही काय बोलताय? काही नाही बोलत आहे मी योग्य तेच बोलतोय. अशा माणसांना ना मनाबाहेर टाकून द्यायचं असतं, फेकायचं असतं बाहेर. हो, तुमचा गैरफायदा घेते ती. दिवसेंदिवस ती मॅच्युअर झाली पाहिजे, पण नाही, ती उद्धट होत चालली. तुम्हाला त्रास देते, आगाऊपणा करते ती. मला कळत नाही की हे सगळं ते का ऐकून घेतायत, का सगळे सहन करतायत. बघितलं ना बाबांनी काय केलं? तिला बोलायचं, रागवायचं तर नाही, ते काहीतरी निमित्त काढून आत निघून गेले. आई तर काय. प्लीज एक मिनिट. तुम्ही माझ्या आई बाबांबद्दल काही बोलू नका. मला नाही आवडणार त्यांच्याबद्दल बोललेलं. माझ्या बायकोला बोललेलं मला पण नाही आवडणार, हे तू लक्षात ठेव. तुमची बायको त्यांचीही कुणीतरी आहे. असेल, पण तिची किंमत ते करतायत असं मला वाटत नाही ना. ते फक्त एकच करतायत, संपदा संपदा, तेच भजन गातायत ते. तिचा आगाऊपणा ना मी सहन करणार नाही. मी तिच्याच भाषेत तिला वठणीवर आणेन. मग तेव्हा तू बोलू नकोस मला. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. तू समजून घेणं बंद कर. सगळ्यांना नको समजून घेऊस तू. तुला कुणी नंतर समजून घेणार नाही. आतल्यात गुदमरून जाशील तू. प्लीज प्लीज माझं ऐका. अजिबात ऐकून घेणार नाहीये मी. तिचं तर काहीच ऐकून घेणार नाही. आणि का सहन करायचं मी तिचं? लग्न आधी तिने माझा अनेकदा इन्सल्ट केला, टोमणे मारले, मला सगळं सहन केलं तुझ्याकडे बघून. आता नाही. तिचं मी आणि ऐकून तरी का घ्यायचं? तुझी बहीण आहे म्हणून. पण हे आता बहुतेक ती विसरली आहे. बस झालं, आता नाही. त्या विजा प्रकरणात तिने उगाच मला फशी पाडलं. हळदी कुंकू चालू असताना टोमणे मारले मला. खूप झालं.
तिचा आगाऊपणा उद्धटपणा मी सहन करून घेणार नाही. वेळीच ठिकाणावर आणीन मी तिला. समजते काय स्वतःला ती? आणि तू तिच्यासाठी माझ्याशी बोलायचंच नाही काही. कसं समजावू तुम्हाला? माझा जीव दोन्हीकडे अडकलाय. जिला आपल्या बहिणीशी नीट वागता येत नाही ती सासूशी कशी वागत असेल? हा, कसं वागली ती आता स्वानंदीशी? लाज वाटते कधी कधी संपीची. अगदी विचित्र वागली ती, मान्य आहे. पण म्हणून तुम्ही तिला लगेच धारेवर धरू नका, नाहीतर आपल्यावर रागून जाईल सासरी निघून आणि तिथेही सुखी नाही होणार. तुला काय झालंय काय अंजली? जे प्रत्यक्ष दिसतंय ते तुला मान्य करायचं नाहीये का? तुला काही दिसतच नाहीये? हे बघा, तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण तुम्ही संपदाशी प्रेमाने वागा बस. म्हणजे काय करू? हं? आपण तिच्याशी कसंही वागलो तरी तिच्यात काहीही सुधारणा होणार नाहीये. जोपर्यंत तिला हे पटत नाही की आपलं काहीतरी चुकतंय तोपर्यंत चान्सच नाहीये सुधारण्याचा. आठवतंय ना तुला काही दिवसांपूर्वी आपल्या बेडरूम मध्ये तू एफडीच्या पावत्या आणि अकाउंट बुक्स वगैरे घेऊन बसली होतीस, तेव्हा काय म्हणाली होतीस? आपण आई बाबा म्हणून तिच्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करूया, मला तुमची साथ हवी वगैरे वगैरे. मला सगळं आठवतंय, पण त्यावेळेस तुम्ही काहीही उत्तर दिलं नव्हतं. हो, कारण मला तेव्हाच ठाऊक होतं की हिच्यामध्ये काहीही फरक पडणार नाहीये, ही सुधारणार नाही. हे बघा, आपण तिला तिच्या चुकांची जाणीव करून देऊया आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणताय तसं ती स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेल की. कशी करून देणार आहे जाणीव? ती काय ऐकून घेते? नाकावर माशी बसून देते का ती? तिचं तिला कळायला पाहिजे अंजली. नीलला किती संताप आला होता बघितलंस ना तू? आपल्यामुळे गप्प बसलाय तोही आपला जावई आहे. या संपीमुळे त्या दोघांच्या संसारात मिठाचा कडा नकोय पडायला. तसं काही होऊ देणार नाहीये मी. स्वानंदी माझी पण मुलगीच आहे ना, ती दुःखी झालेली मला बघवेल का? मी बोलते तिच्याशी. आधी संपदाशी बोल, तिच्या चुकांची तिला जाणीव करून दे. वेळ गेल्यावर काही उपयोग होणार नाही. बैल गेला आणि झोपा केला असं नको व्हायला. हॅलो. हॅलो स्वानंदी. हा बोल ना. आणि आज सकाळीच कसा काय कॉल केलास? स्वानंदी, तुझा आवाज असा काय येतोय? काय नाही, बोल. काय बोलू ग? कुठल्या तोंडाने बोलू मी? मला काही तोंडच नाही राहिलं. कशी वागली संपदा तुझ्याशी? मी ना तिच्या वतीने तुझी माफी मागते बाळा. आई प्लीज, आणि प्लीज तू रडू नकोस. माफी मागायची काहीच गरज नाही. अगं, तिच्याशी कसं वागायचं ना तेच कळत नाहीये मला. कशी सांभाळू मी तिला? आई, मी क्लासला जायला निघाले, आपण नंतर बोलूया का? मी करते तुला नंतर कॉल. हो हो, तू निघ निघ. अगं, तुला सॉरी म्हटल्याशिवाय मला चैन पडलं नसतं ना, म्हणून फोन केला मी आता. तू निघ बाळा, निघ. हो, पण तू काळजी घे. हा, बाय. चल, बाय बाय. माझ्या बायकोला बोललेलं मला पण नाही आवडणार. तुमची बायको त्यांचीही कुणीतरी असेल. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. तू समजून घेणं बंद कर. सगळ्यांना नको समजून घेऊस तू. आतल्यात गुदमरून जाशील तू. प्लीज प्लीज माझं ऐका. अजिबात ऐकून घेणार नाहीये मी. तिचं तर काहीच ऐकून घेणार नाही. आणि का सहन करायचं मी तिचं?
गुड मॉर्निंग स्वानंदी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. निघालीस क्लासला? हो. नील कुठे आहे? गाडी काढतोय का? नाही ते झोपलेत. काल दमले होते ना म्हणून मीच नाही उठवलं. बरं ठीक आहे, चल मी तुला सोडतो. नाही नको, जाईन मी. अगं बसची वाट बघत बसशील ना तो उगाच कंटाळशील. तुम्ही जा सोडून या तिला. हो. येते. स्वानंदी चल. हो. वहिनी, स्वानंदी कुठे? ती आत्ताच गेली. गेली? एकटीच गेली? नाही हे गेलेत सोडायला तिला. अरे यार, मला उठायला उशीर झाला. ठीक आहे. ठीक आहे. चूक संपताची आणि शिक्षा मला.